हॅलो फ्रेंड्स, आम्ही आहोत गणपतीपुळेमध्ये आणि आम्ही आता आलो आहोत सरस महोत्सवमध्ये। हे जे चालू आहे गणपतीपुळे मंदिराच्या अगदी समोर आणि हे चालू आहे 24 ते 28 डिसेंबर आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे। सो तुम्ही इथे येऊन छान छान कोकणचा मेवा खरेदी करू शकता। ते तुम्हाला कोकणामधले काजू, नारळ, त्याचप्रमाणे आमरस, कोकमचं आगळ, कोकम सरबत आणि बऱ्याच प्रकारची सरबत आहेत। त्याप्रमाणे आणखीन इकडे बघा, हे आंब्याचा असा ज्यूस आहे, तो सुद्धा खूप छान आहे आणि खूप प्रकारचे कोकणातले पदार्थ तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि छान छान इथे साड्या वगैरे पण आहेत, कोकणी मसाले आहेत। खूप छान असं हे एक्झिबिशन आहे आणि हा सरस महोत्सव भरवला आहे इकडच्याच एका संस्थेने, जे महिलांना मदत करतात। हे महिलांचे गृहउद्योग आहेत, ते पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही संस्था करते आणि हे स्टॉल ह्यांना 5 ते 6 दिवस फ्रीमध्ये दिले जातात। त्यांना राहण्याची सोय केली जाते, त्यांना खाण्यापिण्याची सोय केली जाते। इतकं सुंदर असं हे सरस महोत्सव साजरा केला जातो इथे आणि आम्ही नेमके त्याच वेळेस तिथे असल्यामुळे म्हटलं शूट करावं, म्हणजे त्या महिलांना सुद्धा त्यांच्या गृहउद्योगामध्ये मदत होईल। त्याचप्रमाणे प्रत्येक संध्याकाळी इथे वेगवेगळे परफॉर्मन्स आणि डान्स साजरे केले जातात। यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे, ते मी त्याला देतोय। खूप छान सुंदर। सोबतच थांबायचंय, सोबतच जिल्हा व्यवस्थापक विपणन अमोल काटकर सर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। आमचे जिल्हा व्यवस्थापक पवार सर यांच्याकडून देखील 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, सुंदर परफॉर्मन्स। तसेच इथे सलोने निमोणकर ह्या ताईंचा सुद्धा छान असा पापडांचा आणि शेवयांचा, लोणच्यांचा स्टॉल होता। खूप छान आणि वेगवेगळ्या प्रकारचे यांच्याकडे पापड आहेत। सो आम्ही ते खरेदी केले, खूप सुंदर होते आणि तुम्हाला खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शनवरती मी त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स देईल, तिथून तुम्ही खरेदी करू शकता।